नमस्कार मंडळी, मी माधुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे ना कधी कधी वेगळा नाश्ता करण्यात पण थोडासा आनंद असतो, कारण आपण रोजच पोहे, शिरा, उपमा असंच खात असतो. आणि ही जी आपली जुनी पद्धत आहे, जे की आपण चपाती आणि चहा खातो, तर खूप छान आणि टेस्टी आपला हा सगळ्यात नाश्ता आहे. आता भरपूर नाश्ता केल्यामुळे ना दुपारी जेवणामध्ये काहीच नव्हतं, आणि मी ना उन्हाळं काम सुरू केलेलं आहे म्हणून सांडगे मी वरती वाळत टाकलेले होते. तर त्याचे राखण करण्यासाठी ना मी ते वरती येऊन बसले. आता बसून बोर झाल्यामुळे ना मी ते मेहंदी काढून घेतलेली होती. काय आणलंय? फुल आणलं. आय लव्ह यू टू बाबू. आता मी वरती टेरेसवर आहे म्हटल्यानंतर ना साई पण माझ्यासोबत तिथे वरती खेळायला आलेला होता. तर तिथं असलेल्या एका कुंडीतल्या गुलाबाच्या झाडाला ना हे फुल आलेलं होतं, आणि सोबतच त्याने ना सदाफुलीचं एक फूल आणि गुलाबाचं एक फूल असे 2 फुलं तोडून आणले. आणि तो मला आल्यानंतर मला बोलला की मम्मी, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणले. आता गिफ्ट काय आहे म्हणल्यानंतर तो बोलला की आय लव्ह यू मम्मी, आणि ते फूल त्याने मला दिलं. मुलांचं प्रेम पण किती निस्वार्थी आणि निरागस असतं ना. त्याच्या त्या इवलीच्या हातामधलं फूल आणि त्यांनी दिलेलं ते मन भरून प्रेम हे पाहून ना माझं सगळं मन भरून आलं. अगदी मन भरून आलं, म्हणजे बालपणाची आठवण झाली. म्हणजे आपण पण किती निरागस असतो या गोष्टी, जेव्हा आपल्याला त्या गोष्टीची माहिती नसते कुठली गोष्ट, तेव्हा आपलं हे वागण्याची पद्धत, आणि आता हे सगळ्या गोष्टींची जबाबदारी, यामध्ये ना आपलं आयुष्य कुठेतरी जगायचं राहून जातं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप आनंद शोधता येतो, हे खरं तर त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला समजून येतं. तर आता दिवस तर पूर्ण तसाच गेलेला होता. नंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये ना इथं पावभाजीचा बेत ठरवलेला होता. त्यासाठीच इथे तयारी करायचं माझं काम चालू होतं. आता पावभाजीसाठी लागणारं साहित्य काय आहे, तर वाटाणा, शिमला मिरची, बीट, टोमॅटो, कांदा, फ्लावर, हे सगळं आपल्याला शिमला मिरचीसाठी लागतं. तर इथे ना मी कट करायचं काम चालू होतं. वाटाणा वगैरे मी सोलून आधीच ठेवलेला होता, आणि हे जे बाकीचं राहिलेले ना ते मी कट करत होते. मी किचनमध्ये म्हटल्यानंतर ना तो लगेच माझ्या मागं आला, आणि इथं माझी तयारी बघून लगेच त्याचं सुरू झालं की मम्मी, मी पण थोडंसं कट करून देतो, तुला कामामध्ये मदत करतो. आता त्याची एक चांगली गोष्ट अशी आहे की मी जेव्हा पण कधी काम करत असते ना, तेव्हा तो येतो आणि मला म्हणतो की मम्मी, मी तुला मदत करू लागतो. पण ती इवलीच्या हातांना काही काम द्यायची माझी इच्छा होत नाही. तरी पण एखादं काम त्याची इच्छा म्हणून मी त्याला सांगत असते. पण आता ना त्याला हे बटाटे कट करायचे होते, आणि मग मी त्याला सांगत होते की तुला जमणार नाही आहे, कारण छोट्या हातांमध्ये चाकू दिला की भीती वाटते कापायची. त्यामुळे ना या गोष्टी मी त्याला लांब ठेवते. पण त्याचं काय ऐकायचं नाव नसतं, त्याला चालूच होतं मला कापायचं. म्हणून त्याच्यासाठी ना मी इथे एक बटाटा ठेवलेला होता, की म्हटलं तू बटाटा काप, तो तुला जमेल. आता हे बीट, शिमला मिरची आणि फ्लावर हे माझं नीट करायचं राहिलेलं होतं. तर बटाटा त्याला कापायला दिलेला होता, आणि तोपर्यंत म्हटलं मी आता फ्लावर कट करून घेते. तर त्याला ना यामधल्या आळ्या वगैरे चेक करून जमणार नाही. तसं तर फ्लावर चांगलाच होता, त्यात आळ्या अजिबातच नव्हत्या. त्यामुळे ना मग मी त्याला म्हटले होते की अशाच पद्धतीने तू कट करून घे. पण तो बोलला मला नाही जमते, तुझी तू कर, मी बटाटा कट करतो. साईच्या मदतीने ना इथे सगळ्या भाज्या मी कट करून घेतल्या, आणि आता ह्या भाज्यांना आपल्याला एकत्रित करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या असतात. तर इथे मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर कुकरला टाकले. आता लहान मोठ्या कापल्या तरी आपल्याला ना कुकरला शिजवून घ्यायच्या आणि एकजीव करून घ्यायच्या असतात. त्यामुळे ना जमेल त्या आकारामध्ये आपल्याला ह्या भाज्या कट करून घ्यायच्या आणि नंतर लगेच कुकरला लावायच्या. तर इथे यामध्ये मी बीट घातलेलं नव्हतं, कारण बीट आधीच मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं. त्याची साल काढून घेतली आणि नंतर ना हे बारीक कट करून यामध्ये डायरेक्टली टाकलं. धुवून घेतलेलं नव्हतं, म्हटलं धुतलं की त्याचं पाणी निघून जाईल आणि त्याचं कलर म्हणजे पूर्ण लाल जो कलर आहे ते निघून जाईल असं मला वाटलं. कारण आपण जे पावभाजी बनवतो ना, बाहेरची पण आपण खातो ना, तेव्हा त्यामध्ये बीट घातलेलं असतं आणि अगदी लाल कलर आलेला असतो. त्यामुळे नाही ते मी बीट घातलेलं होतं.
तर इथे मी थोडंसं कुकरमध्ये मीठ घातलं आणि हे सगळ्या भाज्या ना शिजण्यासाठी ठेवलेल्या होत्या. तर आता हे व्यवस्थित शिजल्यानंतर ना आपल्याला याला फोडणी घालायची असते. आता हे ना कुकर ठेवताना माझ्या लक्षातच नव्हतं आलं की मी गॅस चालू नाही केला. बऱ्याच वेळेस काय होतं, कधी कधी आपल्याला काय करायचं नाही हे सुद्धा आपण गडबडीत विसरून जातो. आता माझं तर तसंच होतं. आता वेंदळी म्हणा नाही तर आणखी काही म्हणा, पण थोडीशी कामांची गडबड असली ना तर मी कामं करायची विसरून जाते. तर इथे बघा साईडला ना आमच्यात पावभाजी असू नाही तर आणखी काही असू दे, पण आम्हाला ना भाकरी लागते. मी इथं आहोंसाठी मला ना एक भाकरी करायची होती, तर त्यांच्यासाठी मी भाजी. तर इथे ना कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, जिरे मोहरे घालून घ्यायचे. जिरे मोहरे छान तडतडले ना मग त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा, अद्रक लसूण पेस्ट घालायची आणि नंतर आहे ना त्यामध्ये कट केलेला कांदा आणि कट केलेलं टोमॅटो घालायचं. तर हे सगळं ना तुम्ही चॉपरच्या साह्याने सुद्धा चॉप करून घेऊ शकतात किंवा ह्याची ना थोडंसं भाजून याची ग्रेव्हीसुद्धा बनवून घेऊ शकतात. पण इथे ना मी ग्रेव्ही बनवलेली नव्हती, म्हटलं असंच परतून घ्यायचं म्हणून नाही इथे मी कट केलेले होते आणि ते डायरेक्टली घातले होते. तर त्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट. आता हे लाल तिखट आहे ना मी काश्मीरी मिरचीचं वापरले आहे, ते कलर खूप छान येतो आपला. त्यामुळे इथे थोडासा घरचा काळा मसाला आणि घरचं थोडंसं लाल तिखट असं सगळं एकत्रित करून ना छान असा आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता लक्षात ठेवायचं बरं का, कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असं ना मऊ झालं तरच आपण याला बाकीची फोडणी घालायची असते, नाहीतर आपल्याला हा भाजीचा ना कांद्याचा कच्चा असा कांदा भाजी खाताना लागतो. त्यामुळे ना व्यवस्थित असा तो भाजून द्यायचा. छान तेल सुटेपर्यंत ना आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा असतो. नंतर नाही ते मी मुंबई पावभाजी मसाला आणलेला होता, जे की आपण बाहेर खातो ना हॉटेलमध्ये, त्या स्टाईलमध्ये आज आपण घरच्या घरीही मस्त अशी तर्रीदार पावभाजी बनवलेली होती आणि बनवणार सुद्धा आहोत. तर तुम्ही पाहू शकतात इथे ना असं सगळं भाजीपाला आणि लाल तिखट सगळं व्यवस्थित मिक्स झालं ना नंतर ना त्याला खूप छान असा लाल कलर येतो, जे की आपण तर्री म्हणतो ना. बऱ्याच लोकांना हा तर्री हा प्रकार खूप आवडतो. आता यामध्ये ना तेल जरी कमी वापरलं ना तरी पण आपण त्याला काश्मीरी मिरची घातली असल्यामुळे ना त्याला कलर खूप छान येतो. त्यामुळे शक्यतो जर तेल कमी खाणारे असतील ना तर त्यांच्यासाठी काश्मीरी मिरची हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण त्यामुळे ना भाजी लाल दिसते. आणि आपलं कसं राहतं माहिती आहे का, भाजी जर छान दिसली तर ती खायची आहे आणि जर चांगली नाही वाटली तर आपल्याला वाटतं तिला टेस्ट आहे का नाही. त्यासाठी ना इथे छान असं आपल्याला लाल तिखट इथं वापरायचं, मस्त असे आपलं मग त्यामुळे तरी तयार होते. तर तुम्ही पाहू शकतात तेल असं कसे छान सुटलं होतं भाजीला. मसाला असं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ना स्मॅशरच्या साह्याने मी ना ते सगळं मॅश करून घेतलेलं होतं आणि नंतर ना फोडणी घातलेली होती. त्यामध्ये कढईत हे सगळं ओतून घेतलं. आता व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असलेच ना तुम्ही जास्त, जर तुम्हाला सगळं एकजीव हवं तर तुम्ही ना याला मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकतात. मिक्सरमध्ये सुद्धा छान अशी एकजीव आपली ही फिरवल्यानंतर ना घट्टपणा आता येतो आणि बटाटे जे असतो ना त्यामुळे ना ती एकदम घट्ट भाजी होते. पण इथे ना मिक्सरमध्ये मी फिरवलेली नव्हती, कारण मला ना थोडंसं मध्ये लागलेलंच आवडते भाजी, त्यामुळे मी जास्त काय गाळ करून घेतली नव्हती. तर अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली होती. तर तुम्ही पावभाजी कशा पद्धतीने करतात, कोणते कोणते मसाले त्यामध्ये वापरतात हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर मस्त अशी पावभाजी तर आपली रेडी झालेली होती, पण आपले पाव मात्र नक्की भाजायचे बाकी होते. कारण आपण म्हणताना तर सुरुवातीला म्हणतो पावभाजी, पण आता भाजी
भाजी तर तयार झालेली, पाव मात्र बाकी होते. त्यामुळे मी इथे साईडच्या तव्यावरती मी ना इथे तूप टाकलेलं होतं, मस्त असं खमंग देशी तूप टाकलेलं होतं. कारण बटर लावण्याऐवजी तुपातले मस्त पाव कडक कुरकुरीत आपले छान होतात. त्यामुळे ना कांदा, लिंबू, कोथिंबीर असे मस्त तुपात भाजलेले पाव आणि ही गरमागरम ना पावभाजी, याची कोणाकोणाला आवडते हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आता ही पावभाजी बघितली ना लगेच तोंडाला पाणी सुटतं. आता प्रत्येकच वेळेस बाहेरचं खाण्यापेक्षा ना तुम्ही घरगुती पद्धतीने एखादी रेसिपी ट्राय करून बघा. अगदी दुप्पट त्याची चव असते आणि बाहेरचं जे खातो ना ते फ्रेश नसतं. त्यामुळे घरच्या घरी आपण अगदी ताजं आणि फ्रेश. तर ही आपली पावभाजी कशी वाटली तुम्हाला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि हो, जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.